हॅलो माईक चेक. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. सुपर 8 मधील पहिला सामन्याला सुरुवात होते. सुपर 8 चा पहिला सामना. बोला गणपती बाप्पा. पहिलाच बॉल, जबरदस्त स्पीड या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगवान, गतिवान आणि याच गतीने बीट झाले ते फलंदाज. सन्माननीय संदीपजी उमटोल साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. आणि बाहेर जर आपण झेल पकडला प्रेक्षक राजांकरता देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज. आणि एका हाताने झेल टिपला प्रेक्षकांनी तर 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. सन्माननीय विजयजी तरे साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी या ठिकाणी देखील संधी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपा आणि कॅश प्राइज मिळवा 100 and 200 रुपीज. कोलवट टप्प्याचा बॉल, क्रिकेट मधील कॅन्सर डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो तोच बॉलचा यूज केला गेला. गोलंदाज आहेत, गोलंदाजी मार्कवर हसमुख धोडी. काय जबरदस्त कारनामा. नवीन बॉलचा एक्सपर्ट गोलंदाज, स्पेशालिटी बॉलर म्हणून आपण पाहिलं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णतः बीट झालेत. गती गती आणि गती. राणी शेगाव एक्सप्रेस गोलंदाज आपण पाहत आहेत हसमुख धोडी यांचा. आतापर्यंत योग्य टप्प्यावरती योग्य ते नियंत्रण कसं असावं अश्विन तरे यांना आपण पाहत आहेत फलंदाजी करताना. अष्टविनायक नंडोरे या टीमच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडला आहेत आशिष कडू. षटक क्रमांक आपण पाहत आहेत पहिला आणि पहिल्या षटकातील 5 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या फलकावरती आहे फक्त 2 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत राहिली हसमुख धोडी यांची. शेवटचा बॉल P1 च्या माध्यमातून स्विच हिट करण्याचा प्रयत्न निरुत्तर केलंय. पहिलं षटक राहिलं राणी शिगाव टीमच्या नावावरती. पहिलं षटक राहिलं हसमुख धोडी यांच्या नावावरती. फक्त आणि फक्त 2 धावा. व्हेरी व्हेरी इकॉनॉमिकल बॉलर. ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो ना कंजूस गोलंदाजी, तीच केली या ठिकाणी हसमुख धोडी यांनी. सुपर 8 चा पहिला सामना आपण पाहत आहेत. जे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून श्रोते जॉईन झालेत आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला सामना जिथे टॉस जिंकला आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण राणी शिगाव टीमने. दोन्ही संघांसाठी सूचना आहेत की आपल्याकरता एक एक रिव्ह्यू राहणार आहे. तो असेल वाईड बॉल करता, नो बॉल करता किंवा रनआउट करता. याची नोंद घ्या. आणि पंच कधीही अपील करू शकतात या ठिकाणी रिव्ह्यू करता. परंतु टीमला या ठिकाणी दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असेल. याची दक्षता दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. किरण धोडी यांना पण पाहत आहेत गोलंदाजी करताना. जो उल्लेख केला किशोरजी धोडी यांनी की ही 2 बंधूंची जोडी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना आपण पाहिलं. स्पर्धेच्या माध्यमातून खूपच चांगला कारनामा किरण धोडी यांनी केला. PTAPL नाईट टुर्नामेंट गाजवली. याच बंधूंनी फर्स्ट आयकॉन म्हणून किरण धोडी, सेकंड आयकॉन हसमुख धोडी आणि थर्ड आयकॉन म्हणून किशोर धोडी यांना पण पाहिलं. आणि तेच पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर किरण धोडी. ऑन साइडला हा फटका पाहायला मिळाला. चेंडू बराच काळ हवेमध्ये. फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षकाने दिली झेल टिपण्याची हमी. पहिला गडी बाद. आशिष कडू बॅक टू दी पवेलियन. NCC ट्रॉफी विकेट डाऊन.
वन डाऊन मॅन विपुल पिलेना पहिलाच बॉल रिवर्सच्या फटक्यामध्ये खेळण्याचा मनसुबा पाहायला मिळाला. ही बॉडी लँग्वेज नेहमीच आपण पाहिली विपुल पिलेना याची जी बी पॉझिटिव्ह म्हणून पाहायला मिळते. मागच्या बॉलवर विकेट गेला, परंतु मी माझा स्वाभाविक खेळ खेळणार जो आपण पाहिला BGT टेस्ट सिरीजमध्ये रिषभ पंत यांच्या माध्यमातून. पिंक बॉल टेस्ट क्रिकेट सामना, परंतु थोडासा बॅकफूटवरती भारतीय संघ आपण पाहिलाय. धावसंख्या जर आपण पाहिली 6 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. ऑन दी अप खेळायचं होतं, चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्राकडे निघून गेला आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या माध्यमातून 7 धावा स्कोर बोर्ड वरती. ॲज अ मिकल थेंबे थेंबे तळसाचे प्रमाणे आतापर्यंत संघ पुढे चालला. अष्टविनायक नंडोरे शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 च्या माध्यमातून आणि पॉवर प्लेच्या माध्यमातून किरण ढोड यांच्या माध्यमातून. पुलर लाईन बॉल होता, ऑन साईडला दिशा दिली गेली, डीप मध्ये प्रोटेक्शन मिळालं, थोडीशी फंबलिंग झाली आणि येथे मिळाल्या 2 धावा. विपुल पिलेना अँड टीम अष्टविनायक नंडोरे धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली 9 या अंकावरती. एक गडी बाद 9 धावा 4.50 च्या सरासरीने अष्टविनायक नंडोरे संघ जाऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं फक्त 2 धावा, षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं 7 धावा आणि तिथे एक गडी बाद होताना पाहायला मिळालाय. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, आमच्या मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. रान जागे झाले सारे, पाय वाट्या जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डोंगरी, संगी जागल्या सवल्या. एक अनोखे लावण्य आले भरास भरास, पिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. पहिलाच बॉल काही जबरदस्त लेंथ आणि लाईनचा वापर हसमुख धोडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आतापर्यंत हसमुख धोडी यांनी 7 बॉलचा वापर केला आणि 7 बॉल मध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. त्यावेळेस बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न फसला गेला, सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. सेकंड विकेट डाऊन, NCC ट्रॉफी विकेट डाऊन. धन्यवाद DJ. आपण पहिला सामना पाहतायत. गोलंदाजांचं वर्चस्व, दबदबा या ठिकाणी पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज अपूर्व वेडगा, ब्रँड ऑफ नंडोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ॲट नंबर 4, 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता. खूप चांगला बॉल, गुडलेन स्पॉट वरती टप्पा ठेवून दोनही साईडनं वळवण्याची क्षमता. लेग ब्रेक, ऑफ ब्रेकचा बादशाह म्हणून आपण पाहिलं हसमुख धोडी यांना. खूपच सुंदर त्याची गोलंदाजी आतापर्यंत राहिली. कमी गतीचा वापर केला, चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं, एकदा प्राप्त केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती. 4 चेंडू फेकून झालेत. एकंदरीत आपण जर पाहिले पहिल्या इनिंगच्या माध्यमातून 16 बॉल फेकले गेले, धावसंख्या 10, 2 गडी बाद. बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, शब्बल लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु गती एवढी आहे की या ठिकाणी फलंदाज पूर्णतः बीड झालेत, निरुत्तर केले फलंदाजाला. अनप्लेबल हसमुख धोडी यांची गोलंदाजी. 11 बॉल आपल्या स्पेलच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, लेग ब्रेकचा वापर केला. 12 बॉल मध्ये आपण जर पाहिले तर 10 बॉल डॉट आणि फक्त 2 धावा 12 बॉल मध्ये खर्च करताना हा गोलंदाज राहिलाय ट्रम्प कार्ड. हुकमी एक्का राणी शिगाव संघाचा पाहायला मिळालाय. मॅन विथ गोल्डन आर्म हसमुख धोडी, यू क्लास, यू ब्युटी.
3 षटकांचा खेळ संपला आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरता येत आहेत सुजित धोडी. पहिला बॉल या ठिकाणी विकेट करण्याचा प्रयत्न लागेल. अष्टविनायक नंडोर या टीमला चांगली फलंदाजी करावी लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. यावेळेस यस वाईट बॉल पाहायला मिळाला. ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल आणि अक्षय नाईक सर दर्शवत आहेत जे पंचांची भूमिका खूप सुंदर धावसंख्या लागली 11 रन. नेल्सनचा आकडा स्कोर बॉल त्याच्यावरती केला आक्रमण. अपूर्व वेडगा यांचा वार आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. एनसीसी ट्रॉफीचा हा दमदार षटकार. सहा धावेच्या माध्यमातून 17 धावा स्कोर बोर्ड वरती. खूप चांगलं कमबॅक येथून करावं लागेल आणि तेच कमबॅक करण्याची क्षमता, ॲबिलिटी, पात्रता, गुणवत्ता माझ्याकडे आहे हे वेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिळाल्या अपूर्व वेडगा अँड टीम अष्टविनायक नंडोरे या संघाला धावसंख्या 19 स्कोर बोर्ड वरती जॉईंट झाली. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू फेकून झालेत या षटकाच्या माध्यमातून. चौथा बॉल सरळ बॅटने खूप चांगली फलंदाजी करताना अपूर्व यांना आपण पाहिलं, परंतु यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. तेथे झालेत निरुत्तर, बीट झालेत आतापर्यंत. चौथ्या षटकातील 4 बॉल आपण पाहिलेत आणि या 4 बॉल मध्ये 9 धावा येताना धावसंख्या आहे 19 रन्स. कोलबट्याचा बॉल खूप सुंदर रीतीने या ठिकाणी फटका परिपूर्ण करण्यामध्ये सुयश मिळवलंय. वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये 2 धावा परिपूर्ण झाल्या. 2 धावेने 21 धावा, 21 रन स्कोर बोर्ड वरती जॉईंट झाल्या. षटक क्रमांक 4 च्या माध्यमातून 5 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सुजित धोडी जे राणी शिगाव टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करतायत. शेवटचा बॉल घेऊन समोर आहेत अपूर्व वेडगा. पुन्हा एकदा खूप सुंदर रीतीने लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचा फटका परिपूर्ण हिट विकेटच्या माध्यमातून. यावेळेस मात्र परतावं लागेल आणि हा तिसरा गडी बाद झाला. 4 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. धावा लागल्या स्कोर बोर्डवर अष्टविनायक नंडोर या टीमच्या. 21 धावा, 3 गडी बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. अविनाश जाधव जे नॉन स्ट्राईकला असतील आणि गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 5 च्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील किरण धोडी. विपुल स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नंडोरे गावचा वंडर बॉय फ्लॅट खेळण्याचा प्रयत्न राहिला, स्टॉप केला बॉलला. चांगली भूमिका सातत्याने. यावेळेस काय घडलं? डायमंड डग बाद झालेत अविनाश जाधव एकही बॉल न खेळता. जेव्हा फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद होतो अर्थात डायमंड डग, आणि तेच पाहायला मिळाला. 4th विकेट डाऊन, फॉल ऑफ द विकेट.
गौतम वावरे मैदानाच्या आतमध्ये, ज्याने डे 1 मध्ये गोलंदाजीमध्ये हॅट्रिक नोंदवली होती, तोच या ठिकाणी पाहायला मिळेल फलंदाजी करताना नॉन स्ट्राईक एंड वरती भूमिका बजावताना. धावा लागल्यात फलकावरती 22-22 आणि चौथा गडी बाद झाला. किरण धोडी गोलंदाजी मार्कवर, समोर विपुल पेलेना. याही वेळेस ऑन साइडला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून फटका कन्वर्ट केला. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस फसला. इंटरव्हियल विकेट, 5th विकेट डाऊन. विपुल पिलेना बॅक टू दी पवेलियन, गॉन. धावसंख्या 23 आणि 23 या अंकावरती 5 गडी बाद झालेत अष्टविनायक नंडोरे या टीमचे. नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. गौरव तरे, येथून चांगली कामगिरी करावी लागेल. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. यावेळेस कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला आणि चेंडू लेग ब्रेक होतोय. खूप छान रीतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आताच्या काळामध्ये सातत्याने करताना पाहायला मिळाले. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर हे आपण कित्येक वेळा ऐकलंय. व्हेरिएशन इज द की ऑफ सक्सेस म्हणूनही आपण ऐकलंय. पुन्हा किरण धोडी यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस ऑफ ब्रेकचा वापर केला होता, एकदा प्राप्त झाली. 2 धावेसाठी प्रयत्न दर्शवले गेलेत. खूप छान रीतीने या ठिकाणी रॉकेट फेकी करताना पाहायला मिळालेत. सुजित धोडी 2 रनआउट जे आपण पाहिले त्याकरता या ठिकाणी रॉकेट थ्रो कोणी केला तर त्यांचं नाव आहे सुजित धोडी. धावसंख्या 2च्या माध्यमातून पुढे गेली आणि 26 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाली. अंतिम बॉल षटक क्रमांक 5च्या माध्यमातून पाहायला मिळेल. 26 धावा स्कोर बोर्ड वरती. 29 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड झालेत. या पहिल्या डावातील हा 30वा बॉल आपण पाहणार आहोत. हसमुख धोडी यांचा 2 षटकांचा स्पेल, किरण धोडी यांच्या 2 षटकांचा स्पेल, शेवटचा बॉल. यावेळेस कंट्रोल नव्हतं आणि यस पंच दर्शवताना पाहायला मिळाले. जाकीर खान सर नो बॉलचा इशारा केला. नो +1, 2 धावा ऍड ऑन झाल्या आणि 28 धावा लागल्या स्कोर बोर्ड वरती. आणि हा असेल लायसन्स बॉल, फ्रीडचा बॉल. आणि समोर असतील गौरव तरे. मोठा फटका येईल का अंतिम षटकामध्ये? 15 ते 20 धावा, एक टफ फायटिंग स्कोर, चांगल्या रीतीने लढण्याकरता स्कोर होऊ शकतो. अंतिम बॉल यावेळेस देखील फुलटो स्वरूपाचा बॉल होता. इन टू दी गॅप मध्ये पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला सलामी दिली गेली या बॉलने. 4 धावींमध्ये कन्वर्ट झाला. सुस्वागतम चौकार. या 4 धावीने स्कोर बोर्ड 32 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट मॅच जी आपण पाहणार आहोत, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्याकरता यायचंय. धानिव 11 आणि SRG परनाळी 40+ मधील संघ पाहायला मिळेल. खूप छान कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. अंतिम बॉल पर्यंत सामना गेला आणि हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. SRG परनाळी आपण यायचंय टॉस करण्याकरता. ऑपोजिट टीम आहे धानिव 11. अंतिम षटक धावा आहेत फलकावरती 32 धावा. येथून आपण जर बघितल्या 18 ते 20 धावा, 50+ स्कोर बोर्ड या ठिकाणी जाईल आणि एक लढण्यासाठी चांगली स्कोर मानला जाईल सकाळच्या सत्रामध्ये. परंतु या ठिकाणी बोलणं सोपं, करणं फार कठीण. अंतिम षटक पहिल्या डावाचं पाहायला मिळालं.
फर्स्ट इनिंग जे आपण पाहत आहेत प्रथम फलंदाजी करताना अष्टविनायक नंडोरे संघाला. प्रफुल्ल दोडी यांचा पहिला बॉल पाहायला मिळाला. तेथे एक धाव परिपूर्ण करताना पाहायला मिळाले गौतम वावरे. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 33 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाले. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक. 2 ते 3 मोठी फटक्यांची नितांत गरज आहे अष्टविनायक नंडोर या टीमला. नो डाऊट बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, परंतु त्याकरता 45+ 50+ स्कोर तुम्हाला करावं लागेल. यावेळेस खूप चांगली गोलंदाजी, आतापर्यंत प्रभावशील गोलंदाजी जी पाहायला मिळाली राणी शिगाव टीमच्या माध्यमातून, आणि म्हणूनच नाणेफेकीचा कौल जिंकला आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण किशोरजी धोडी यांनी. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ पाहायला मिळाला आहे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये. शेवटचं षटक 6वं षटक आपण पाहत आहेत आणि जिथे गोलंदाज आहेत प्रफुल्ल दोडी. प्रफुल्ल दोडी यांचा बॉल खूपच चांगलं टायमिंग प्राप्त केलं आणि फॉरवर्ड लेगला बॉलने दिली सलामी. NCC ट्रॉफी षटकार. गौरव तरे दर्शवतायत जिथे परिस्थिती गंभीर तिथे गौरव तरे खंबीर ही भूमिका घेताना पाहायला मिळाले. धावसंख्या 39-39. याही वेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये. किशोरजी धोडी ॲथलेट प्लेयर आहेत आणि या ठिकाणी चेंडू सोडणारच नाहीयेत. व्हेरी वेल कॅच. 6 विकेट डाऊन. फॉल ऑफ द विकेट. कली ग पोर मोगऱ्याची कली ग. दीप तरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 8व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता. 6वं षटक, अंतिम षटक आणि अंतिम षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. हा 5वा बॉल घेऊन येताना पाहायला मिळतील. स्ट्रॅम लाईनच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल. सिग्नल अक्षय नाईक सरांच्या माध्यमातून प्राप्त झालं. धावसंख्या लागली स्कोर बोर्ड वरती 40 अंकावरती. 40 रन्स स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाल्या अष्टविनायक नंडोर या टीमच्या. या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका पाहायला मिळेल का? दीप तरे हा फलंदाज जो आपण पाहत आहेत 8व्या क्रमांकासाठी. काही वेळेस आपण पाहिला जणू काही ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. कट, कॉपी अँड पेस्ट. व्हाईट बॉलचा वापर केला गेला. या 2 व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे गेली आणि जाऊन पोहोचली 41. 41 धावा स्कोर कार्ड वरती. प्रफुल्ल दोडी अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. यावेळी चांगल्या बॉलचा वापर केला. पहिल्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी आपण जी पाहिली. अंतिम षटकापर्यंत सामना गेला होता. राणी शिगाव आणि खुताड या टीमच्या माध्यमातून 3 बॉल 5 आणि तो सामना जिंकून दिला. आणि यावेळीच देखील गोलंदाजी करताना वाईड नंतर चांगलं कमबॅक केलं. म्हणूनच म्हणतात ना, नेव्हर गो फॉर सेटबॅक, ऑलवेज गो फॉर कमबॅक, बिकॉज कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. आणि तेच पाहायला मिळालं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल होताना हा 7वा गडी बाद झाला. धावा लागले ते 41 आणि 42 धावेचं लक्ष 6 षटकांमध्ये ठेवण्यात आलंय राणी शिगाव या टीम समोर अष्टविनायक नंडोरे या टीमने.
हॅलो चेक. हॅलो. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं धावसंख्या 41 स्कोर बोर्डवरती लागले आणि 42 धावेचं लक्ष ठेवण्यात आलं. 2 सलामी वीर राणी शिगाव संघाची A1 जोडी जिथे किशोर धोडी यांना आपण पाहत आहेत आणि किरण धोडी यांना आपण पाहू शकाल. KD अँड KD मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील मंगेश लढे जी गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा जर डिफेंड करायच्या असतील तर या ठिकाणी खूप चांगल्या रीतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. पहिला बॉल देतं. एकदा जरूर या ठिकाणी परिपूर्ण दीप तरे वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून त्यांना आपण पाहतो. नंडोरे गावातून धावसंख्या 1 ऑफ द मार्क झाले किशोर धोडी या बॉलवर. 2 बॉल त्यांनी घेतले एक धाव परिपूर्ण करण्याकरता. त्यांच्या समवेत आहे त्या ठिकाणी किरण धोडी. काही जबरदस्त गोलंदाजी राहिली. अष्टपैलू नेतृत्व कसं असावं, आपल्या संघासाठी जबाबदारी घेऊन कशी गोलंदाजी करावी या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. यावेळेस चांगली गोलंदाजी राहिली. या 3 बॉलमध्ये मंगेश लढे यांची धारदार गोलंदाजी राहिली. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या बॉलवर 1 धाव आणि तिसरा चेंडू पुन्हा निर्धाव फेकला गेला. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल. आपल्या होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज अष्टविनायक नंडोर या टीमला घ्यावा लागेल. षटकातील 4था बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस इनफिल्डला क्रॅक केला गेला. आखूड टप्प्याचा बॉल बॅकवर्ड पॉइंटला वेगाने निघून चालला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचले अविनाश जाधव चेंडू खाली. तत्पूर्वी 2 धावा आणि या 2 धावेने ऑफ द मार्क झाले या इनिंगमध्ये, या मॅचमध्ये किरण धोडी. धावसंख्या 2 ने पुढे गेले आणि 3 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या गेल्या. म्हणतात ना जीवनाचे 3 मंत्र, आनंदात वचन देऊ नका, दुःखात निर्णय घेऊ नका आणि क्रोधात उत्तर देऊ नका. तोच 3 सागड स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाला राणी शिगाव टीमच्या माध्यमातून. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. एकदा जरूर परिपूर्ण झाली. एका जागेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. 5 बॉलमध्ये 4 धावा. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली मंगेश लढे यांची. नवीन चेंडूने स्टार्ट योग्य रीतीने दिली या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल आणि समोर असतील किशोर धोडी जे फुल टचमध्ये फलंदाजी. पहिला दिवस कोणी गाजवला या स्पर्धेच्या माध्यमातून तर पहिल्या क्रमांकावरती नाव येईल किशोर धोडी यांचं. यावेळेस याच व्हाईट बॉल जाकीर खान सर दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि एका धावेच्या माध्यमातून 5 धावा स्कोर बोर्डवरती. 5 बॉल फेकून झालेत आणि 5 धावा स्कोर बोर्डवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे P1चं षटक जे आपण पाहत आहे. ओव्हर प्लेचे 2 षटक आणि पहिल्या षटकाचे 5 बॉल खूप चांगल्या रीतीने पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल घेऊन 6वा चेंडू मंगेश लढे राऊंड विकेटने. कोलवर्ट टेपेचे लेंथ लाईन फक्त आणि फक्त 5 धावा या षटकामध्ये देताना पाहायला मिळालेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली या ठिकाणी. होम ग्राउंड आहे, घरचं मैदान सातत्याने आपण पाहिलं. जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा हा संघ हवी राहतो. कारण या मैदानावरती कोणत्या स्वरूपात धावा जातात, कोणत्या स्वरूपात धावा रोखल्या जातात हे सर्व काही गोष्टी ठाऊक आहेत अष्टविनायक नंडोर या टीमला. ज्याप्रमाणे एखादा जो शेतकरी असतो त्याला ठाऊक असतं की आपल्या शेतीचं पोत काय आहे आणि शेतीमध्ये कोणतं पीक योग्य रीतीने येईल, त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी या संघाला पाहत आहेत. सर्व काही गोष्टी माहिती आहेत या मैदानावरती आणि रंगत पाहायला मिळेल. छोटं लक्ष पाहायला मिळालं, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीच टोटल सेफ नाहीये.
या मैदानावरती हायस्ट स्कोर जो आपण पाहिला 114 धावेंचा तो देखील बरोबरीत सुटला गेला होता गणेश पुरी आणि सुदर्शन गोठणपूर या संघाच्या माध्यमातून. म्हणूनच चांगली कामगिरी होते संघासाठी तेव्हा या ठिकाणी त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळतं. षटक क्रमांक 1 आपण पाहिलं तेथे आल्या 5 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतील आशिष कडू. फलंदाजीमध्ये फ्लॉप झाले परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला पुन्हा संधी मिळते. सेकंड लाईफमध्ये योग्य भूमिका घ्यावी लागेल आशिष कडू यांना. पहिला बॉल चांगला फटका इनसाइड आउटचा खूपच चांगलं टायमिंग राहिलं. फ्यू बाउन्स अँड 4 रन चौकार. धावेच्या माध्यमातून धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. कमबॅक करावं लागेल. आशिष कडू एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. संघाचे नेतृत्व त्यांच्या हाताखाली आहे आणि उर्वरित बॉलमध्ये तुम्हाला कमबॅक हे करावं लागतं. किरण धोडी यांना आपण पाहिलं खूप सुंदर रीतीचं स्ट्रोक सिलेक्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या 9 स्कोर बोर्डवरती आव्हान आहे 42 धावेचं. यावेळेस अप्रतिम लेट कटच्या माध्यमातून चेंडू बऱ्याच वेगाने चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार थर्डमॅन बाउंड्री लाईन पार बॅक टू बॅक 4 रन्स. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 13 या अंकावरती 2 बॉल मध्ये 2 सलग चौकार. तिसरा बॉल याही वेळेस उडवला खूप सुंदर रीतीने. फटका पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल निघून गेला. गौतम वावरे चेंडू खाली पोहोचले. तत्पूर्वी या 2 धावा डेफिनेटली परिपूर्ण झाल्यात आणि 2 धावेच्या माध्यमातून 15 रन्स हे पाहायला मिळाले. 3 बॉल मध्ये 10 धावा आतापर्यंत आल्यात. चांगली रणनीती पाहायला मिळाली या षटकाच्या माध्यमातून. क्रिकेटचा खेळ म्हटलं की डावपेच आले, रणनीती, गेम प्लॅन, कॅल्क्युलेशन क्रिकेट. यावेळेस याच मिळाला आणि एकदम परिपूर्ण झाली वाईटच्या माध्यमातून. स्कोर बोर्ड वरती 16 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. विकेट घ्याव्या लागतील. जर येथून या धावा डिफेंड करायच्या असतील तर गोलंदाजांना काहीतरी करिश्मा करावं लागेल. मॅजिकल स्पेल हाताळावं लागेल आशिष कडू यांना. यावेळी जबरदस्त अप्पर कटच्या माध्यमातून फटका परिपूर्ण केला गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर द लाईन थर्डमॅन बाउंड्री लाईन पार. आणखीन एक चौकार किरण धोडी यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. चौकारांची आतिषबाजी. हा तिसरा चौकार त्यांच्या बॅट मधून आला आणि सांघिक धावसंख्या 4 धावेच्या माध्यमातून जाऊन पोहोचली 20 रन्स 20 धावा या स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 इकॉनॉमिकल राहिला परंतु षटक क्रमांक 2 मध्ये जो गेम प्लॅन होता, जो हेतू उद्देश होता, या सर्व काही गोष्टी किरण धोडी यांनी साध्य केल्यात. 4 चेंडू फेकून झालेत. 5वा बॉल. एवढीच खोलवर टेपेची लेंथ लाईन जे पाहायला मिळाली गली रिजन मध्ये हा बॉल निघून गेला. तेथे मिळेल 1 धाव. एका धावेच्या माध्यमातून 21 रन्स 21 धावा स्कोर बोर्ड वरती. अर्धा पल्ला पार झाला इझिली परंतु अजूनही अर्धा पल्ला पार करावा लागेल. खूप चांगले योगदान आतापर्यंत थोडे शांत पाहायला मिळाले किशोर धोडी आणि तेच या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतील. म्हणताना क्रिकेटच्या खेळामध्ये एकाने तलवारीचा वापर करायचा असतो आणि एकाने सुईचा वापर करायचा असतो. एकाने आक्रमक तर एकाने संयम आणि आतापर्यंत संयम दाखवला किशोर धोडी यांनी. आणि हेच कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला हे क्रिकेट खूप पुढे घेऊन जाईल. 22 धावा पाहायला मिळाल्या स्कोर बोर्ड वरती. 22 रन्स विदाउट लॉस ऑफ विकेट. सेकंड ओव्हर कंप्लीट अँड थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. धन्यवाद डीजे. अप्रतिम क्रिकेट व्यासपीठावरून सन्माननीय अशोकजी तरे साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय श्रोते विजयजी तरे साहेब, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय संदीपजी धोडी साहेब,
त्यांच्या संवेद पेटेगावातील एक अनमोल रत्न विपुलजी घरत साहेब, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवकुपचे विद्यमान उपसरपंच साहेब सन्माननीय रोहनजी वेडगा साहेब, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस खूप सुंदर रीतीने स्ट्रोक परिपूर्ण केला गेला, तेथे एकदा प्राप्त झाली. परंतु या ठिकाणी काय घडलं, मिस फिल्डिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच पाहायला मिळालं. शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं हे आपण ऐकले आणि त्याचं प्रात्यक्षिक पेश केलं गेलं किरण धोडी आणि किशोरजी धोडी यांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती लागली गेली 33 धावा ज्या पाहायला मिळाल्यात. इथून आपण पाहणार आहोत 42चं लक्ष असताना 9 धावेचं लक्ष समोर. यावेळेस स्विंग अँड मिस चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. या षटकाच्या माध्यमातून 5 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. शेवटचा बॉल असेल गौतम वावरे यांच्या षटकाच्या माध्यमातून. यावेळेस लॉफ्ट केलं गेलं ऑन ऑफ साइड मध्ये, बॉल हवेमध्ये, परंतु यावेळेस आपण पाहिलं पुन्हा जेल सुटला. बॉडी लँग्वेज या ठिकाणी थोडीशी निगेटिव्ह आतापर्यंत पाहायला मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना, तुमची बॉडी लँग्वेज नेहमीच बी पॉझिटिव्ह असावी. म्हणतात ना की तुमचा रक्तगट बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु मैदानाच्या आत तुमची बॉडी लँग्वेज नेहमी बी पॉझिटिव्ह, तुमचा माइंडसेट नेहमी बी पॉझिटिव्ह असणे आवश्यक. धावसंख्या फलकावरती आहे 34 रन्स, 34 धावा बिनबाद. पहिल्या विकेटसाठी ही पार्टनरशिप पाहायला मिळाली, मोलाची महत्वाची पार्टनरशिप जी आपण या ठिकाणी पाहिली जाते. 34 धावा, इथून फक्त आणि फक्त 8 धावेची गरज. 18 चेंडूंमध्ये 8 धावा, सोपं समीकरण. राणी शिगाव सुपर 8च्या माध्यमातून हा पहिला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाला. अष्टविनायक नंडोरे संघाने 41 धावा लावला. 42 धावेचं लक्ष असताना 3 षटकामध्ये 34 धावा लागल्या स्कोर बोर्डवर. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. आशिष कडू या स्पर्धेचे आयोजक म्हणून खूप चांगली भूमिका त्यांनी पार पाडली. यावेळेस खूप सुंदर रीतीने स्ट्रोक परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाईल, त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वैभव इबाड्यांच्या माध्यमातून. एक धाव या ठिकाणी सेव्ह केली गेली आणि धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागली गेली 35 रन्स, 35 धावा स्कोर बोर्डवरती. लेफ्ट आणि रायटीचं कॉम्बिनेशन जे खूपच पॉप्युलर लोकप्रिय पाहायला मिळतं आणि या ठिकाणी तेच पाहायला मिळालं. बेस्ट एव्हर कॉम्बिनेशन. पुलट स्वरूपाचा बॉल इनसाइड आउट केलं. या बॉलला दीप तरे खूप सुंदर रीतीने टिपला झेल आणि संपला. किशोरजी धोडी यांचा खेळ, पहिला गडी बाद. तेरा धावेचं योगदान दिलं आणि डगआउट मध्ये परतले गेले. चांगलं कार्य केलं. गुड वर्क नेव्हर लॉस्ट. चांगलं कार्य हे कधीच वाया जात नसतं आणि हेच या ठिकाणी पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. हसमुख धोडी ज्यांनी 12 बॉल हाताळले, फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात, त्याच्यामध्ये महत्वाची विकेट त्यांनी मिळवलेत. या ठिकाणी फलंदाजी करताना त्यांना आपण पाहणार आहोत. 35 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झाला. खूप सुंदर रीतीने जेव्हा जेव्हा नवीन फलंदाज येतो तेव्हा तेव्हा गोलंदाज त्याची परीक्षा घेण्याकरता यॉर्कर बॉल हाताळतात आणि तेच पाहायला मिळाला. सरप्राईज टेस्ट जी आपण शालेय जीवनामध्ये कित्येक वेळा दिली, तीच देण्याचं कार्य केलं पहिल्या बॉलवर हसमुख धोडी यांनी. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आशिष कडू गोलंदाजी करतायत. पुलर एंड बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. या 2 बॉलच्या माध्यमातून एकदा परिपूर्ण झाला आणि एका धावेच्या माध्यमातून 36 रन 36 आकडा जो लागला स्कोर बोर्ड वरती. इथून आवश्यकता आहे 6 धावेची. ओनली अँड ओनली 6 रन्स टू विन. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले या षटकाच्या माध्यमातून. हा 5वा बॉल ओव्हर द विकेटने. कोरबट टेपची लेंथ लाईन रिस्पेक्ट द्यावी लागेल या ठिकाणी या बॉलला आणि तेच पाहायला मिळालं. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो एकदा प्राप्त होताना पाहायला मिळाली. धावसंख्या 37 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4च्या माध्यमातून आणि आशिष कडू यांच्या स्पेलच्या माध्यमातून अंतिम बॉल.
बिगिट करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाकडून झाली, चुकीला माफी नाहीये. या बाईच्या माध्यमातून नशिबाचा चौकार. धावसंख्या 41, स्कोर आर्स लेवल. सामना बरोबरीत पाहायला मिळालाय. येथून एका धावेची आवश्यकता. 12 चेंडू आणि 1 धाव. खूपच सोपं या ठिकाणी समीकरण पाहायला मिळतंय. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची रेलचाल या ठिकाणी पाहायला मिळेल. खूपच दर्जेदार रीतीचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या साईड स्क्रीनवरती गोल्डन ट्रॉफीज कोण नावी करेल आज मात्र क्वेश्चन मार्क आहे. आजचं शेड्यूल हा पहिला सामना अष्टविनायक नंडोरे राणी शेगाव. सेकंड मॅच SRG परनाळी 40+ मधील एक दिग्गज संघ, त्यांच्या समवेत असतील धानी विलेवन. तदनंतर बेनापट्टी वसई आणि संघर्ष चिंचणी. अंतिम सामना गणराज स्पोर्ट्स तलासरी आणि मनस विंटर पाहिजे चिखले. गौतम वावरे षटक क्रमांक 5 मध्ये ज्यांना इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. 11 चेंडू 1 धावेची आवश्यकता. किरण धोडी यांना पण पाहिलं. याही वेळेस त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला. लेग बाईज 1 धाव आणि यश विजयावर शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळाले. आणि सेमीफायनल मध्ये जागा निश्चित केली गेली राणी शेगाव या टीमने. खूप अभिनंदन राणी शेगाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम अष्टविनायक नंडोरे. खूपच चांगला परफॉर्मन्स राहिला या ठिकाणी, परंतु या ठिकाणी हार पत्करावी लागली. क्रिकेटचे 2 भाग आहेत. ज्याप्रमाणे नाण्याच्या 2 बाजू आपण पाहतो, हेड अँड टेल, आणि या ठिकाणी तेच पाहायला मिळालं. हार आणि जीत होतच राहणार, परंतु एक खरा संघ आणि खरा खेळाडू तोच असतो जो सातत्याने शिकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ लर्निंग हे आपण कित्येक वेळा ऐकलंय आणि या ठिकाणी पाहायला मिळाला. विजय संपादित केला राणी शेगाव या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक अष्टविनायक नंडोरे.